आणि यानंतर सुरुवात करूया महाराष्ट्र लाईव्हला। लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मतचोरीवरून पुन्हा नवा बॉम्ब टाकला। राहुल गांधी यांनी आज काँग्रेसचे पक्ष कार्यालयामध्ये 1 तास 20 मिनिटे पत्रकार परिषद घेतली। त्यांनी हरियाणात 25 लाख मतांच्या चोरीचा आरोप केला। हरियाणात चोरीचं सरकार आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला। हरियाणात काँग्रेसचाच विजय निश्चित होता, मात्र काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यात आल्याचा दावा राहुल गांधींनी केला। आता बिहारमध्येही तेच घडते असा त्यांचा दावा आहे। लोकशाही उलथवून टाकण्यासाठी निवडणुकीपूर्वी मतदार याद्या जाहीर केल्या जातात असं राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं। तो ये है इनकी व्यवस्था, और वो जो मुस्कुरा रहे थे पहले चीफ मिनिस्टर, इसके कारण मुस्कुरा रहे थे, और इस सिस्टम से इन्होंने हरियाणा का चुनाव चोरी किया है। हरियाणा के सब युवाओं को यह मालूम होना चाहिए कि आपकी जो सरकार है वो इलिजिटिमेट सरकार है। आपके चीफ मिनिस्टर जो हैं वो चोरी के चीफ मिनिस्टर हैं। कांग्रेस पार्टी वो चुनाव जीती थी, बीजेपी वो चुनाव हारी थी। राहुल गांधी यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये हरियाणातली एक मतदार यादी दाखवली। या मतदार यादीत एका ब्राझिलियन मॉडेलनं 10 वेळा मतदान केंद्रावर 22 वेळा मतदान केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। मतदार यादीत राहुल गांधी यांनी ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरल्याच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली। 10 बूथ में इसको वोट देने का मौका मिलता है। 22 बार 10 बूथ में राय असेंबली में वोटर लिस्ट पे है। कहां की है? ब्राजील की है। हरियाणा की नहीं है, हिंदुस्तान की नहीं है, ब्राजील की है, मॉडल है। राहुल गांधींनी हरियाणातील मतचोरीचे सगळे आरोप निवडणूक आयोगानं मात्र फेटाळून लावले। निवडणुकीवेळी काँग्रेसनं एकही अपील का केलं नाही असा सवाल निवडणूक आयोगानं विचारला। 90 विधानसभा मतदारसंघातून केवळ 22 याचिका आल्याचं आयोगाचं म्हणणं। इतकंच नव्हे तर काँग्रेसचे पोलिंग एजंट मतदार केंद्रावर काय करत होते असा खरमरीत प्रश्नही निवडणूक आयोगानं विचारला। हरियाणा विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। राहुल गांधींच्या या आरोपांना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं। हरियाणात काँग्रेसचा पराभव हा पक्षात ताळमेळ नसल्यानं झाल्याचं रिजिजूंनी म्हटलं। त्यांच्या नेत्यांनीच काँग्रेस जिंकणार नाही असं म्हटल्याचं रिजिजूंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। हरियाणा में चुनाव चल रहा था। उनके वरिष्ठ नेता कुमारी शैलजा ने उसी समय कहा कि हरियाणा में कांग्रेस जीत नहीं पाएंगे क्योंकि हरियाणा के कांग्रेस के नेता ही हराना चाहते हैं। अभी 3 दिन पहले उनके एक फॉर्मर मिनिस्टर ने कांग्रेस से इस्तीफा दिया और यह भी कहा कि कांग्रेस हरियाणा में इसलिए हारा कि कांग्रेस के नेता ही काम नहीं कर रहे थे और खुद ही हरा रहे हैं। सरकारला दगाबाजरे म्हणत उद्धव ठाकरे आजपासून सलग 4 दिवस मराठवाड्यात दौऱ्यावर आहेत। सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे भेटी देत आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन संवाद साधतात। उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। दरम्यान बीड जिल्ह्यातल्या पाली गावातल्या ग्रामस्थांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्लीही उडवली। तुमच्या तोंडी काही लावायचं मधाचं बोट, जून मध्ये कर्जमाफी करणार, आता मत द्या। मग त्यांना सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या, मग तुम्हाला मत देतो। आहे असं तुम्ही निर्णय घेऊ शकणारच का? तुम्ही जे आता म्हणालात ना की काहीतरी मार्ग काढा, मार्ग हाच आहे। सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दगेनेच मारायला पाहिजे। जर दगा आपल्याशी कोण करत असेल तर त्याला सुद्धा त्याचेच दात त्याच्या घशामध्ये घातले पाहिजे। मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला। शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून सरकार बिहारमध्ये आहे अशी टीका ठाकरेंनी केली। मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार। आता मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार। मग शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला। कैसन बा? हा ठीक आहे ना बा? अरे तुझा बा बसलाय ना इकडे, हा इकडे शेतकरी बसलाय ना।
मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही तोफ डागली. शेतकरी कर्जमाफी वारंवार कशी मिळणार, शेतकऱ्यांना सारखंच कर्ज फुकटात मिळण्याची सवय लावून त्यांनी घेऊ नये असं वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. आम्ही जिल्हा परिषद, राज्य सरकार, डीपीडीसी ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत त्या ठिकाणी करेल, पण सारखीच मदत नाही. काय तुम्ही पण हातपाय हलवले पाहिजे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय. त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव, मग तुम्ही काय हलवताय? नाही म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही, असं मला म्हणायचंय. तुम्ही असं मी वेडवाकडे काय बोलत नाही. मी फक्त असंच म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय ना, एवढंच माझं म्हणणं होतं. धाराशिवमध्ये रेशनवर मिळालेल्या धान्यात चक्क किडे पडल्याचं पाहायला मिळालं. जे धान्य खाऊन कोंबड्या मेल्या, धान्य आम्ही कसं खायचं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला. तर किडे पडलेल्या धान्यांच्या पिशव्या घेऊन रेशनधारकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर यावेळी शेतकऱ्यांनीही ठाकरेंसमोर आपल्या समस्या मांडल्या. दरम्यान दगाबाज सरकारशी दगाबाजी केलीच पाहिजे, कर्जमाफी नाही तर मत नाही असं गावात बोर्ड लावा असे आवाहन ठाकरेंनी ग्रामस्थांना केलं. म्हणजे तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं? माती का? कुठला न्याय? आणि सरकार दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाची दगाबाजीच केली पाहिजे. दगाबाजाची सरळ वागून चालणार नाही. केंद्राच्या पथकानं सोलापुरात रात्री केलेल्या पाहणीवरून उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा असे बोर्ड दाखवा अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. रात्रीचे फिरते टॉर्च घेऊन केंद्राचं पथक, नुकसान कुठे झालं आणि 2 का 3 दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे. 2-3 दिवसात काय करणार आणि इतक्या दिवसांनी? म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा, जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. उद्धव ठाकरे टोमणे मारल्याशिवाय काहीच करू शकत नाहीत अशी टीका फडणवीसांनी केली. उद्धव ठाकरेंना एकच उत्तर पाहिजे, ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला. मात्र ते उत्तर त्यांना मिळणार नाही असं फडणवीस म्हणाले. चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे. पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, त्यामुळे मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत. मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही. आता महाराष्ट्रात काय पहिल्यांदाच कोणाचा तरी दौरा होतोय, त्याच्यामुळे तुम्ही कुतूहलानं विचारताय. म्हणजे खरं म्हणजे तुमचं कुतूहल बरोबर आहे, कारण त्यांचे दौरे होत नसतात. दौरा झाला, मातोश्रीतनं बाहेर पडल्यावर तुम्हालाही कुतूहल आहे. तसं आम्हालाही बरं वाटतं की मातोश्री सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धवसाहेब जायला लागलेत. उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा शेतकऱ्यांसाठी नाही तर राजकारणासाठी असल्याची टीका भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. तर उद्धव ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडले आणि बांधावर गेले याचा आनंद अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली. आता महाराष्ट्रात काय पहिल्यांदाच कोणाचा तरी दौरा होतोय, त्याच्यामुळे तुम्ही कुतूहलानं विचारताय. म्हणजे खरं म्हणजे तुमचं कुतूहल बरोबर आहे, कारण त्यांचे दौरे होत नसतात. दौरा झाला, मातोश्रीतनं बाहेर पडल्यावर तुम्हालाही कुतूहल आहे. तसं आम्हालाही बरं वाटतं की मातोश्री सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धवसाहेब जायला लागलेत. शेतकऱ्यांची फसवणूक झाली ही उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली. तीच टेप दररोज लोकांना ऐकायला आवडत नाही. श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या दौऱ्यावर ही टीका पाहायला मिळते. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं असा प्रश्नही श्रीकांत शिंदेंनी विचारला. केंद्राचं पथक आता आले असं म्हणतात, पाहिलंय? ओम दादा आला तर म्हणूनच विचारलं, पण केंद्राचं पथक आलंय. आता मी फोटो बघितले, रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक, नुकसान कुठे झालं आणि 2 का 3 दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे. 2-3 दिवसात काय करणार आणि इतक्या दिवसांनी? म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा, जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा.
गेलेली पद पुन्हा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राजकीय दौरा केला. घराबाहेर न पडणारे उद्धव ठाकरे निवडणुका आल्या म्हणूनच बांधावर गेलेत अशी टीका भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. विधानसभेच्या निवडणुकीत गेलेली पद हे पुन्हा परत मिळवण्याकरता उद्धव ठाकरेचा हा राजकीय दौरा आहे. मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही, मुख्यमंत्री असताना कधी त्या ठिकाणी विधिमंडळात आले नाही. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी टीका केली. ठाकरेंचा मराठवाडा दौरा स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी असल्याची टीका नवनाथ बन यांनी केली. उद्धवजी ठाकरे यांचा मराठवाड्यातला दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही तर स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठीचा हा दौरा आहे. खरं तर देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत दिली, जवळपास 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिले. असं असताना नौटंकी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे हा दौरा करतायत. नवनाथ बन यांनी केलेल्या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी प्रत्युत्तर दिलं. निवडणूक आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही. भाजपला प्रत्येक गोष्टीत निवडणुका दिसतात असं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला कायम निवडणुका म्हणजे सर्व काही असं वाटतंय, कारण त्यांच्या प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला ते अधोरेखित होते. निवडणुका असल्या की आनंदाचा शिदा येतो, निवडणुका असल्या की लाडकी बहीण आठवते, निवडणुका असल्या की कर्जमाफी देऊ म्हणून सांगितलं जातं. उद्धव ठाकरेच खरे दगाबाज आहेत. त्यांनी भाजप आणि फडणवीसांना दगा दिला. त्यांचा हा दौरा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी असल्याची टीका परभणीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केली. प्रत्येकाच्या खात्यावर पैसे आलेत. कोणाच्या खात्यावर 17,000 आलेत, कोणाच्या खात्यावर 12,000 आलेत, कोणाच्या खात्यावर 10,000 आलेत. त्याचे मॅसेज सुद्धा आपल्याला आम्ही दाखवू शकतो. दगाबाज तर उद्धवजी ठाकरे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ते येत आहेत. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो वापरून दगाबाजरे पॅकेजचं काय झालं अशी विचारणा करण्यात आली. या बॅनरच्या माध्यमातून ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली. इस्लामपूरच्या नामांतरावरून जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. देवाभाऊंना इस्लामपूरचं आधी उरुण नाव आहे हे माहितीच नव्हतं. लोकांनी उपोषण केल्यावर देवाभाऊंना ते कळालं असा टोला जयंत पाटलांनी लगावला. तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उरुणबाबतचा आदेश दिल्याचंही जयंत पाटील म्हणाले. आम्ही उपोषणाला बसलो, आमची लोक त्या नागरिक बसले. त्यानंतर मी राज्यपालांना भेटलो. राज्यपालांच्याकडे शिष्टमंडळ नेलं आणि हे दुरुस्ती करा म्हणून राज्य सरकारला आदेश द्यावून दिलं. आज राज्यपालांचाच आदेश आलेला आहे की आता उरुण ईश्वरपूर हे नाव आता ऍक्सेप्ट झालं नगरपालिकेचं नाव म्हणून. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. मनसेची पुण्यात उद्या बैठक पार पडेल. पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधणार आहेत. आगामी निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा असेल. येत्या 25 नोव्हेंबरला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान सभा पार पडणार आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात ही सभा पार पडेल. या सभेला देशभरातून लाखो कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला सहभागी होणार आहेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे. निवडणूक याद्यांमध्ये घोळ असताना काल निवडणूक आयोगानं नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या. यावर यशोमती ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर खोचक टीका केली. निवडणूक आयोग अपंग झाला, त्यामुळे निवडणूक आयोग पॅरासाइट म्हणून काम करत असल्याची खोचक टीका यशोमती ठाकूर यांनी केली. त्यामुळे नव्या वादाला तोड फुटण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग अपंग झालेला आहे, पॅरालिटिक आहे, पॅरासाइट म्हणून तो काम करतो. निवडणूक आयोग ऑटोनॉमस बॉडी असूनही व्यवस्थित काम करत नाही हे तर आता सिद्ध झालेलं आहे. मतदार याद्यांचा घोळ आहे, अजूनही आहे आणि तो रेक्टिफाय केलाच पाहिजे, नाहीतर मग या लोकशाहीला काहीच अर्थ उरणार नाही.
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेच्या चारकोप परिसरात प्रभाग क्रमांक 20 मध्ये एकाच व्यक्तीची 3 ठिकाणी नावं असल्याचा आरोप मनसेने केला. तर भाजपचे प्रभाग क्रमांक 20 वॉर्डचे अध्यक्ष संतोष जाधव यांच्या नावावर 3 वेगवेगळी कार्ड असल्याचा दावाही मनसेकडून करण्यात आला. तर तातडीनं तपासणी आणि कठोर कारवाईची मागणी मनसेनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुंबईसह 29 महापालिकांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम बदलला. मतदार याद्यांचा मसुदा आता 14 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. तर मतदार याद्यांवरील हरकती आणि आक्षेपांसाठी 22 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. 29 महापालिकांसाठी वॉर्डनिहाय मतदार यादी 6 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 22 डिसेंबरला प्रसिद्ध होईल. तर मतदान केंद्रांची यादी 8 डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल. मतदार याद्यांमध्ये नाव नोंदणीसाठीच्या कट ऑफ डेटमध्ये बदल करण्यात आलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीच्या उर्वरित 38 याचिकांवर हायकोर्टात उद्या सुनावणी पार पडणार आहे. आरक्षण आणि वॉर्ड रचनेसंबंधीच्या 38 याचिका दाखल करण्यात आल्यात. मतदार याद्यांसंबंधीच्या 4 आव्हान याचिका काल हायकोर्टानं फेटाळल्या. नागपूर औरंगाबाद खंडपीठातल्या याचिकांवरही मुंबईत सुनावणी पार पडतेय. 42 याचिकांची 3 भागामध्ये वर्गवारी करून कालपासून सुनावणी सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांमध्ये गोरे विरुद्ध मोहिते पाटील सामना रंगणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरेंची सोलापुरात प्रतिष्ठा पणाला लागली. तर 11 नगरपालिका 1 नगरपंचायतीसाठी खासदार मोहिते पाटलांकडून मोर्चे बांधणी करण्यात येते. तर जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात 3 माजी आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिंदे सेनेचे माजी संपर्क प्रमुख शिवाजी सावंतही भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. रायगडच्या कर्जतमधील ठाकरेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित येण्यावरून नवा वाद निर्माण झाला. हे युती करण्यामागे आणि याचे मुख्य सूत्रधार असण्यामागे सुनील तटकरेच आहेत असा दावा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला. संवेदनशील मतदारसंघात सुनील तटकरे अशा विरोधकांसोबत हातमिळवणी करत असतील तर जशास तसं उत्तर देण्याचा इशाराही दळवींनी दिला. याच्या मागचे सूत्रधार तटकरे साहेब आहेत. एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे खासदार आहेत आणि सुधा घारे हे त्यांचे कार्यकर्ते नेते तिथले. खरं तर हे शोभनीय नक्की नाही आहे. आपण महायुतीमध्ये मंत्रिपद उपभोगणार आणि खासदार उपभोगणार या सगळ्या गोष्टी असताना पक्षाचा याचा फायदा घेणार महायुतीच्या सरकारचा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नाशिक काँग्रेसकडून मोर्चे बांधणी करायला सुरुवात झाली आहे. नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाचा नारा देण्यात आला. तर शक्य असेल तिथे समविचारी पक्षांसोबत निवडणुका लढवल्या जातील अशी भूमिका नाशिक काँग्रेसकडून घेतली जाणार आहे. दरम्यान नाशिक काँग्रेसकडून निवडणूक आयोगाविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. मुंबईत कांदिवलीच्या चारकोप परिसरामध्ये प्रभाग 20 मध्ये मतदार यादीत घोळ असल्याचं समोर आलं. एकाच व्यक्तीची 3 ठिकाणी नावं असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केलेला आहे. विशेष म्हणजे आता जे ठीक दिसते मला, मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, पण त्या 3 ठिकाणी वोटिंगही झाली असेल कदाचित. वॉर्ड अध्यक्ष भाजपचा आहेत, त्याच्याच 3 ठिकाणी वोटिंग मध्ये नाव होतं आणि त्यांनी चेक नाही केलेलं आहे. हे कसं असू शकतं? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी खासदार विशालता पाटलांना टोला लगावला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जयंत पाटलांना सोबत न घेता निवडणुका लढवू अशी भूमिका विशाल पाटलांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मांडल्याचं समोर आलं. तर यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटलांनी टोला लगावला. सांगलीच्या खासदारांचं जास्त मनावर घेऊ नका, ते अपक्ष आहेत. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. खासदारांचं शक्यतो मनावर घेऊ नका, कारण ते अपक्ष आहेत. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. ते खासदार साहेबांशी बोलत असतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला विरोधी करणारे अगदी शेतकरी संघटना देखील बरोबर आली तरी आम्ही त्यांना घेऊ, उभाठाला बरोबर घेऊ. नागपुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत 3री आघाडी करण्याची तयारी सुरू केली. काँग्रेस आघाडीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला विचारत नसल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ठाकरेंची शिवसेना, आम आदमी पार्टी यांना सोबत घेऊन 3ऱ्या आघाडीची चर्चा सुरू केली. त्यामुळे नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे. वागणूक देणार नसेल आणि ज्या पद्धतीनं
मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पद्धतशीर डावलण्याचा जो प्रकार केला होता त्याची जर पुन्हा पुनरावृत्ती होणार असेल, काँग्रेस पक्षाला वगळून इतर आमच्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायता, जिल्हा परिषदांच्या निवडणुकाला सामोरे जाण्याची आमची पूर्ण तयारी आहे. नगर परिषदेसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेमार्फत शहरातील विविध पक्षांची लागलेली बॅनर उतरवण्याची कामं सध्या सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी निवडणूक पार पडते. ओबीसी समाजाला फक्त पंचायत राज निवडणुकीतच आरक्षण आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षानं खऱ्या ओबीसीला डावलून बोगस ओबीसीला उमेदवारी दिल्यास तर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा ओबीसीचे लक्ष्मण हाके यांनी सगळ्या पक्षांना दिला. राज्यात ओबीसी समाजाचे 77 नगराध्यक्ष आणि 1800 नगरसेवक निवडून येणार आहेत. मात्र यात जरांगेंमार्फत ओबीसी झालेल्यांना उमेदवारी दिल्यास त्याच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं हाके यांनी म्हटलं.